रिझर्वेशन रिवाईज करायला हवं. अब्सोल्युटली. पण एक प्रश्न आहे, रिझर्वेशन रिवाईज करायचं म्हणता, पण ज्या कारणामुळे रिझर्वेशन आणावं लागलं ते कारण खरंच रिवाईज झालंय का? रिझर्वेशनला 75 वर्ष झाली, पण जाती व्यवस्थेला किती वर्ष झाली? हजारो वर्ष ना. चला एक थॉट एक्सपेरिमेंट करूया. समजा उद्या सकाळी तुम्ही पुन्हा जन्माला येणार आहात, पण यावेळी तुम्हाला माहितीच नाही तुम्ही कोणत्या कास्टमध्ये जन्म घ्याल. आणि मी तुम्हाला विचारलं कोणत्या कास्टमध्ये तुम्हाला जन्म घ्यायला आवडेल, प्रामाणिकपणे उत्तर द्या. रिझर्वेशनचा विरोध करणारे अनेक लोक सुद्धा त्याच कास्टची निवड करतील जिथे ते आज जन्मले आहेत. कारण त्यांना माहित आहे की काही कास्ट सोबत काही प्रिव्हिलेजेस पण अजूनही येतात. कोणाशी लग्न करायचं, कोणाच्या घरी जेवायचं, कोणाला घर भाड्याने द्यायचं, कोणाला समाजात स्वीकारायचं, सगळ्या गोष्टी आजही अनेक ठिकाणी कास्ट ठरवते. म्हणून प्रश्न रिझर्वेशनचा नाहीच आहे, प्रश्न आहे इक्वेलिटीचा. संविधानाने आर्टिकल 17 अनटचेबिलिटी संपवून टाकली. आर्टिकल 18 राजा महाराजांचे विशेष हक्क संपवले. म्हणजे स्टेटने नेहमीच प्रिव्हिलेज कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण जेव्हा रिझर्वेशन रिवाईज करण्याची चर्चा होते तेव्हा कास्ट प्रिव्हिलेज रिवाईज करण्याची चर्चा का होत नाही? कारण रिझर्वेशनचा अनुभव आयुष्यात कदाचित 1, 2, 5 वेळा येतो, पण कास्टचा अनुभव तो अनेक लोकांना दररोज येतो. कितीतरी लग्न कास्टमुळे होत नाहीत, कितीतरी लोक अजूनही कास्टमुळे जज केले जातात. म्हणून रिझर्वेशन रिवाईज करण्याची मागणी करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी रिझर्वेशन रिवाईज करायचं म्हणतोय की कास्ट प्रिव्हिलेज कायम ठेवायचं म्हणतोय? कारण जो माणूस रिझर्वेशन रिवाईज करण्याबद्दल बोलतो पण कास्ट सिस्टीम रिवाईज करण्याबद्दल बोलत नाही, त्याच्या मुद्द्यापेक्षा त्याची नियत जास्त महत्वाची ठरते. थिंक अबाउट इट. जय हिंद, जय भारत.